नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर के.एल. गिरमकर, इतिहास विभाग प्रमुख, के.जे. सोमय्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोपरगाव. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर एका विषयावरती संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. तो विषय तुमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा, चर्चेचा आणि तुमच्या सगळ्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करणारा असा तो विषय आहे. तुमच्या लक्षातच आलं असेल मित्रांनो, मी कोणत्या विषयावर बोलणार आहे. तो विषय म्हणजे वरिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कोविड-19 अर्थात कोरोना रोगाचा संपूर्ण जगामध्ये प्रादुर्भाव वाढलेला आहे. संपूर्ण जगच कोरोनाच्या विळख्याखाली आलेलं आहे. अशा वेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रारंभिक पातळीवरती काही पेशंट, कोरोनाचे रुग्ण आपल्याला आढळले. मला सांगायला अभिमान वाटतो की अत्यंत प्राथमिक पातळीवरती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी अत्यंत तातडीने, अत्यंत गांभीर्याने, अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत धाडसी असा निर्णय घेतला. आणि तो निर्णय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो निर्णय म्हणजे लॉकडाऊनचा निर्णय. मित्रांनो, हा निर्णय घेणं सोपं नव्हतं. भल्या भल्या राष्ट्रातील भल्या भल्या नेत्यांना लॉकडाऊनचा निर्णय घेत असताना खूप विचार करावा लागला. परंतु आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत जलद गतीने प्रशासकीय कामकाज हलवून आपल्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला. त्या निर्णयापाठीमागचा मुख्य उद्देश हा एकच होता की कोरोनासारख्या या महामारीमधून माझ्या महाराष्ट्रातील जनतेला, माझ्या मायभगिनीला, माझ्या विद्यार्थ्यांना, या सगळ्यांना मला दूर ठेवायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला महाराष्ट्रावर विजय मिळू द्यायचा नाही, हा चंग राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री या दोघांनी बांधलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे त्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यामुळे मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रावरती त्याचे बरे वाईट परिणाम घडून आलेले आहेत. आणि अशा वेळी हायर एज्युकेशन, ज्याला आपण उच्च शिक्षण म्हणतो, हे क्षेत्र त्यापासून दूर राहणं शक्य नाही. परंतु मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की मानवाच्या इतर सर्व व्यवहारावरती कोरोनाचा लॉकडाऊनचा जेवढा मोठा परिणाम घडून आलेला आहे, तेवढा मोठा परिणाम हायर एज्युकेशनवरती झालेला नाही आहे. आपण सर्वांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. आपण संयम ठेवणं ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. मित्रांनो, तुम्ही सर्वजण परीक्षेच्या अनुषंगाने संभ्रमात आहात. त्याचं कारणही तसंच आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल आणि समाज माध्यमावरून वेगवेगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत येऊन धडकल्या आणि त्यामुळे तुम्ही गडबडून गेला. आमचं काय होणार, आमच्या परीक्षेचं काय होणार, हा एकच प्रश्न तुमच्या मनामध्ये घोंगावू लागला. आणि त्या प्रश्नाने फक्त तुमच्या मनामध्ये घर केलं नाही, तर तुमचे पालक, तुमचे शिक्षक आणि समाजातील इतर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच तो विषय हा थोडासा भेडसावू लागला. परंतु मित्रांनो, घाबरून जाण्याचं काही कारण नाही. विशेषतः प्रामुख्याने मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सोबत या निमित्ताने चर्चा करू इच्छितो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 17 मार्च 2020 नंतरच्या सर्व परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत. त्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकललेल्या आहेत. आणि मग आता विद्यार्थ्यांचं काय होणार किंवा आता माझं काय होणार, असे वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ लागलेले आहेत. वेगवेगळ्या अफवा तुमच्यापर्यंत येऊ लागल्या आहेत. मी आज मुद्दाम या विषयावरती बोलतोय.
मी तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो काही सूचना करतोय की परीक्षेच्या संदर्भात एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही गडबडून जाण्याचं काही कारण नाही. परीक्षा थांबल्यात हे खरं आहे, आणि परीक्षा जेव्हा केव्हा सुरू होतील तेव्हा निश्चितच पुरेशी अशी तुम्हाला कल्पना दिल्यानंतर त्या परीक्षा सुरू होतील. एक तर निश्चित आहे की जोपर्यंत लॉकडाऊनचा कालखंड आहे तोपर्यंत परीक्षा होतील अशी शक्यता फार कमी आहे. मग लॉकडाऊनचा पिरियड उठल्यानंतर परीक्षा होतील म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशी परीक्षा होतील का? तर नाही आहे, लगेचच दुसऱ्या दिवशी परीक्षा होणार नाही याची मला खात्री आहे. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, परीक्षा घेणं ही विद्यापीठ महाविद्यालयाची जबाबदारी आहे, आणि त्यामुळे या परीक्षेच्या बाबत तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. महाविद्यालयाचे प्राचार्य असतील, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू, माननीय प्रकुलगुरू, विद्यापीठाचे रजिस्ट्रार, विद्यापीठाचे परीक्षा प्रमुख आणि विद्यापीठाचे 4ही विद्याशाखांचे अधिष्ठाते, हे सर्वजण परीक्षा कशा घेता येतील यावरती सातत्याने विचार करतायत. वेगवेगळे मार्ग कसे परीक्षेसाठी निवडता येतील याचा ते प्रयत्न करतायत, आणि त्या संपूर्ण त्यांच्या प्रयत्नातून परीक्षा कशा घ्यायच्या हे निश्चित होईल. तुम्ही एकच करायचं की जोपर्यंत तुम्हाला परीक्षेच्या संदर्भातली सूचना आपल्या महाविद्यालयाकडून, आपल्या शिक्षकांच्याकडून आणि आपल्या विद्यापीठाच्या वेबसाईटच्या मार्फत विद्यापीठाकडून आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्यापर्यंत येणाऱ्या कोणत्याही बातमीवरती तुम्ही विश्वास ठेवायचा नाही. बातम्या येतील जातील, परंतु परीक्षेसंदर्भातला निर्णय, अंतिम निर्णय जाहीर करण्याचा अधिकार विद्यापीठाला आहे, आणि विद्यापीठ तो रीतसर जाहीर केले, आणि विद्यापीठाने तो निर्णय जाहीर केला की तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्हा शिक्षकांची आणि आपल्या महाविद्यालयांची आहे. त्यामुळे परीक्षा कधी सुरू होतील याबाबत मला वाटतं तुम्ही फारसं संभ्रमात राहण्याचं काही कारण नाही. त्याची योग्य माहिती योग्य वेळेला तुमच्यापर्यंत येऊन जाईल. दुसरा महत्त्वाचा विषय की परीक्षा सुरू होणार नाही आहे सध्या, मग आम्ही काय करायचं? तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की UG पर्यंतच्या म्हणजे अंडर ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण अभ्यासक्रम हे शिकून झालेले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा जवळपास 80 ते 90% पूर्ण झालेल्या आहेत, आणि थेअरीची परीक्षा राहिली होती. ती परीक्षा जेव्हा होईल तेव्हा होईल, तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवायचा. या काळामध्ये आपली एक जबाबदारी आहे, मोठी जबाबदारी आपल्यावरती येऊन पडलेली आहे. कोणती जबाबदारी येते? तर मित्रांनो, या राज्याचे सुजाण नागरिक म्हणून प्रशासनाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देऊन तो निर्णय आपण स्वतः तर स्वीकारायचाच, त्या निर्णयाप्रमाणे आपलं आचरण आपण करायचंच, पण त्याचबरोबर माझ्या सभोवतालच्या सर्व माझ्या बांधवांना मोबाईलच्या माध्यमातून मी सूचना द्यायच्यात, आणि शासनाने घेतलेला हा निर्णय हा आमच्यासाठी कसा कल्याणकारी आहे, आमच्या हिताचा कसा आहे हे पटवून देणं हे मला वाटतं आपलं काम आहे. कारण तुम्ही सगळे विद्यार्थी उद्याच्या भारताचे भविष्य आहात, आणि उद्याचा भारत कसा असावा हे ठरवणारे तुम्ही आहात, आणि ही एक संधी तुम्हाला आलेली आहे की तुम्ही राष्ट्रासाठी काय करता, आपल्या समाजासाठी काय करता. मित्रांनो, या प्रसंगामध्ये एक 2-3 गोष्टी आपण प्रामुख्याने पाळल्या पाहिजेत असं मला वाटतं. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की ती म्हणजे संयम. मित्रांनो, संयम ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आतापर्यंतच्या जगातले सगळे संघर्ष, जगातल्या सगळ्या वाटाघाटी कोणी जिंकल्या असतील तर ज्याच्याकडे संयम आहे त्यांनी त्या जिंकलेल्या आहेत. कारण सगळ्या गोष्टी संयमाने जिंकता येतात. संयम जर नसेल तर तुमच्याकडे सगळं काही असूनही त्याचा काही उपयोग होत नाही. आणि मला वाटतं आपल्याला महाराष्ट्रातल्या माणसांना, महाराष्ट्रातल्या तरुणांना संयम बाळगायला बाहेरून कुणी येऊन शिकवण्याची गरज आहे. आम्ही थोडंसं आमच्या इतिहासामध्ये जर डोकावलो
तर आम्हाला दिसून येईल की कितीही वाईट प्रसंग जर आले, कितीही मोठमोठी संकटं जरी आली, तर त्या संकटामध्ये संयम आपल्याला कसा वाचवतो याची उत्तम उदाहरणं आपल्याकडे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या किल्ल्यावरती जेव्हा अडकले होते, काय परिस्थिती निर्माण झालेली होती. अशा परिस्थितीत सुद्धा शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याच्या किल्ल्यावरून आपली सुटका करून घेतली. आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल कोणतं बळ त्यांनी वापरलेलं नाहीये. त्यांनी संयम, योग्य संयम, जोपर्यंत सिद्धी जोहरचा लढा ढिला होत नाही तोपर्यंत त्यांनी संयम बाळगला. त्यांच्या जीवनातलं दुसरं उदाहरण संयमाच्या बाबतीतलं देता येईल. आग्र्याची कैद, खुद्द मुघल बादशाह औरंगजेबाच्या तुरुंगात आग्र्याला शेकडो मैल दूर स्वराज्यापासून, असं असतानाही, हजारो फौजेचा पहारा असतानाही महाराज सही सलामत तिथून सुटले. ते केवळ त्यांच्या अंगी असलेल्या संयमामुळे. तात्पर्य असं आहे की संयम जर तुमच्याजवळ असेल तर तुमच्या समोर कोणताही संकट उभं राहिलं तर तुम्ही त्याच्यावरती 100% मात करू शकता. आणि म्हणून या करोना विरुद्धच्या लढ्यामध्ये आपल्याला संयम बाळगायचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आपलं मन विचलित होऊ द्यायचं नाही. आपल्याला घरातच राहा, सुरक्षित राहा, हा संदेश जो आहे तो तंतोतंतपणे पाळायचा आहे आणि आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही. ही महत्त्वाची गोष्ट. दुसरं महत्त्वाचं आपल्या दृष्टीने आहे ते म्हणजे मनोधैर्य. मित्रांनो, कोणत्याही संघर्षामध्ये मनोधैर्य ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता करोना विरुद्धचा तर आपला संघर्ष आहे आणि हा संघर्ष छोटा मोठा नाही, भला मोठा संघर्ष आहे. आणि या भल्या मोठ्या संघर्षामध्ये आपल्याला पहिली गोष्ट काय करायची असेल तर आपलं मनोधैर्य जे आहे ते अत्यंत उत्तुंग असं ठेवायचं आहे. उत्तुंग मनोधैर्य जर असेल तर अशक्य त्या गोष्टी सहज शक्य करता येतात, अगदी सहज. अनेक उदाहरण आहे. आणि आपल्याला तर धैर्याची फार मोठी परंपरा आहे. 5000 वर्षाचा उज्ज्वल असा इतिहास आपल्या पाठीशी आहे. हजारो वर्षाच्या परंपरा आपल्याला धैर्य शिकवतात. आणि मग कोविडमध्ये लढत असताना आपण आपलं धैर्य गमावून चालणार नाही. आपलं मनोधैर्य अत्यंत वरच्या टोकाचं असलं पाहिजे. आणि यावेळी काहीही झालं तरी चालेल, पण मी करोनाला हरवणार, हे जर का आपण आपल्या मनाशी खुणगाठ बांधली तर मला वाटतं फार काही अशक्य नाही. उदाहरणं दूर नाही आहेत, आपल्या समोर, डोळ्यासमोर. आज आपण दररोज दूरदर्शनवरती पाहतोय महाराष्ट्र पोलीस रात्रंदिवस एका उत्तम अशा मनोधैर्याच्या बळावरती आपल्या सगळ्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी कार्यरत आहे. त्यांच्या जोडीलाच, त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपली सर्व डॉक्टर्स मंडळी अत्यंत उच्च कोटीचं मनोधैर्य स्वतःच्या सोबत ठेवून लढतायत. त्यांना मदत करणारा सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा स्टाफ, अत्यावश्यक सुविधा पुरवणारे सर्व कर्मचारी, दूर कशाला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री, आपल्या राज्याचे अर्थमंत्री, आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री, ही सगळी मंडळी करोना विरुद्ध लढण्यासाठी कंबर कसून उभी आहेत. आणि म्हणून आपल्याला आपलं धैर्य गमावून द्यायचं नाही. एक लक्षात ठेवा, माननीय मुख्यमंत्री रात्रंदिवस या अनुषंगाने चर्चा करतायत, अधिकाऱ्यांशी बोलतायत. आरोग्यमंत्री माननीय राजेशजी टोपे साहेब त्यांच्या परीने प्रत्येक घटकापर्यंत मला कसं पोहोचता येईल, प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुक्यातल्या आणि प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातली खडानखडा माहिती माझ्यापर्यंत कशी येईल, याच्यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्न करतायत आणि करोनाला थांबवण्याचा प्रयत्न करतायत. तर त्यांच्याच तोडीने राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे या लढ्यासाठी आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पैसा कमी पडणार नाही, महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्यासाठी 1 रुपयाही मी कमी पडू देणार नाही, याच्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतायत. अर्थतज्ञ असतील, अनेक मान्यवर देणगीदार असतील, या सगळ्यांशी ते बोलतायत आणि निधी उभा करतायत. आणि मग आम्हाला घाबरायचं काय कारण आहे? आम्ही एकच ठरवायचं की आमचं महाराष्ट्र राज्य करोना विरुद्ध लढणार आहे, जिंकणार आहे. आणि या करोना विरुद्धच्या लढ्याचा
मला सैनिक व्हायचं आहे. प्रत्येक विद्यार्थी जर का सैनिक झाला तर करोनाचा पराभव हा अटळ आहे. सैनिक व्हायचं म्हणजे काय करायचं? देशाचे सैनिक देशाच्या सीमा सुरक्षित करतायत. आम्हाला साधी गोष्ट आहे की आमच्या कुटुंबाच्या सीमा सुरक्षित करायचं. मला माझ्या कुटुंबामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कोरोना येणार नाही याची खबरदारी घ्यायची आणि त्यासाठी एक सुशिक्षित नागरिक म्हणून, एक सुजाण विद्यार्थी म्हणून मला कोरोनाविरुद्ध लढायचं आहे. मला माझ्या कुटुंबाला सावरायचं आहे, माझ्या कुटुंबातल्या सगळ्यांची जागृती करायची आणि कोरोनाचा सैनिक मला बनायचा आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलं त्याला मला प्रतिसाद द्यायचा आहे. तिसरी महत्वाची जी गोष्ट आहे विद्यार्थी म्हणून तुम्हाला करायची ती म्हणजे सकारात्मक विचार. मित्रांनो, माणसाचा पराभव हा त्याच्या विचार पद्धतीवरती अवलंबून असतो. तुम्ही कसा विचार करता याच्यावरती तुम्ही विजयी होणार का पराभूत होणार हे ठरलेलं असतं. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला नकारात्मक विचार करायचा नाही, आपल्याला सकारात्मक विचार करायचा. आणि सकारात्मक विचार जर आपण केला तर निश्चितच आपण आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. कोणतीही गोष्ट मला अशक्य नाहीये. कोरोनामुळे लॉकडाऊन झाले, मला घरात बसावं लागले, याचा मी सकारात्मक विचार करायचा की कित्येक वर्ष मी माझ्या आईवडिलांच्या सोबत जास्त वेळ बसू शकलो नव्हतो. मी माझ्या कुटुंबियांना माझ्या शिक्षणाबद्दल जास्त बोलू शकलो नव्हतो. मी काय करतो हे मी त्यांना सांगू शकलो नव्हतो. मी त्यांना माझा वेळ देऊ शकलो नव्हतो. आज मी माझा त्यांना वेळ देतोय. माझे आई वडील अशिक्षित असतील तर कोरोनाच्या संदर्भातल्या सायंटिफिक गोष्टी ज्या आहेत त्या मी त्यांना सांगेन, माझ्या भावाला मी सांगेन, माझ्या बहिणीला मी सांगेन. त्याचबरोबर या मिळालेल्या वेळेचा वापर करून मी काही चांगली पुस्तकं वाचेन, मी चांगल्या वेबसाईटचा शोध घेईन आणि अशा पद्धतीने एक सकारात्मक विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं. बऱ्याच वेळा एक महत्त्वाचा विषय चर्चेला घेतला जातो तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाच्या बाबतचा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ते माहीतच आहे की पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये विशेषतः पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम 100% पूर्ण झालेला आहे याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. उलट आपल्या प्रात्यक्षिक परीक्षाही झालेल्या आहेत. अगदी थेअरीचे पेपर सुद्धा सुरू झाले होते. त्यामुळे अभ्यासक्रमाचा तुमच्याबाबत काही संबंध फारसा राहिलेला नाही. पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम जवळपास 70% शिकून झालेला होता. 30% अभ्यासक्रम शिकवणं बाकी होता आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या समोर काही अभ्यासक्रमाच्या समस्या निर्माण झाल्या असतील तर मला वाटतं त्यांनी गडबडून जाण्याचं काही कारण नाही आहे. आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर नितीन करमळकर सर, प्रकुलगुरू उमराणी सर, ह्या दोघांनी अत्यंत तळमळीने काही दिवसातच या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आम्हा सर्व प्राध्यापकांना अपील केलं आणि अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल उपलब्ध व्हावं यासाठी कंटेंट आम्हाला तयार करायला लावलं. आपल्याला माहिती असेल की या संदर्भात सेंट्रल मध्यवर्ती भांडार विद्यापीठाने निर्माण केलं आहे आणि विद्यापीठाच्या कंटेंट unipuणे.ac.in या वेबसाईटवर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला तुमच्या विषयाचं मटेरियल त्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे तुम्हाला ज्याचा अभ्यास करायचा, जे काही शिकवायचं राहिलं असेल त्या संदर्भातली सगळी नोट्स त्या ठिकाणी मान्यवरांच्या वेगवेगळ्या नोट्स तुम्हाला उपलब्ध आहेत. काही व्हिडिओ आहेत, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स आहेत, PDF मध्ये काही मटेरियल तुम्हाला उपलब्ध आहे. तोही प्रश्न सुटलेला आहे आणि अशा वेळी ही परिस्थिती अचानक उद्भवलेली आहे आणि अचानक उद्भवलेल्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपण सकारात्मक राहिलं पाहिजे आणि या सर्व कंटेंटचा वापर करून मी माझा राहिलेला 30% अभ्यासक्रम पूर्ण करेल असा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि या सकारात्मक विचारातूनच आपण कोरोनाबरोबर लढू शकतो, जिंकू शकतो याची मला पूर्णपणे खात्री आहे. आपल्या परीक्षेच्या संदर्भात जेव्हा काही विद्यापीठाकडून नवीन अनाउन्समेंट केली जाईल त्यावेळी निश्चितच ती अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. आता यापुरते इथे थांबतो. धन्यवाद.